या ठिकाणी बाबीर देवस्थान म्हणजेच बाबीर गडावर सर्व न्हावी, कवटळी, पोंदकुलवाडी आणि रुई ह्या परिसरातील सर्व शेतकरी फार तडफेने या ठिकाणी आला होता। शेतकऱ्याच्या भावना फार तीव्र आहेत। प्रशासन आणि सरकारच्या विरोधात शेतकरी प्रचंड नाराज आहे। आज शेतकऱ्याच्या शेती तर पिकं तर जळून गेलेत, त्यांच्या जनावरांना सुद्धा पाण्याची फार मोठी टंचाई निर्माण झाली। शेतकऱ्याला पिण्याचा पाण्याचा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। आज खाली मराठवाडा विदर्भाच्या पेक्षा भयंकर परिस्थिती या परिसराची झालेली आहे। एरवी हिरवागार दिसणारा हा परिसर आज सगळा पांढरा तक झालेला आहे। एक काडी पडली तर अख्खा पिटून जाईल अशी परिस्थिती झालेली आहे। ह्या उद्विग्न भावनांचा, ह्या गंभीर परिस्थितीची दखल राज्य सरकारने, संबंधित यंत्रणेने आणि खडकवासल्याच्या मुख्य अभियंत्याने घ्यावी अशी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं विनंती आहे। अन्यथा आज सर्वानुमते शेतकऱ्यांचं बाबीर गडावर असं निर्णय झालेला आहे, 1 दिवसामध्ये किंवा 2 दिवसामध्ये जर पाणी पूर्ण क्षमतेने पुढे नाही आलं तर तुमचा कार्यालयावर संसार प्रपंच, मेंढर, शेळ्या, गुरं सहित मुख्य अभियंत्याच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढू आणि ह्या प्रशासनाच्या जुलमी राजवटीचे धिंडवडे काढू अशा पद्धतीची भूमिका या सर्व शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। हीच आपणाला ही गंभीर परिस्थिती या माध्यमातून सांगायची। या परिस्थितीची दखल घेऊन ह्या सरकारने ह्या शेतकऱ्यांच्या, ह्या पशुपक्ष्यांच्या, जनावरांच्या आणि ह्या सगळ्या संसार प्रपंचांचं नेस्तनाबूत होण्यापासून वाचवण्यासाठी तात्काळ पाणी द्यावं अशी सर्वांच्या वतीनं विनंती। अन्यथा होणाऱ्या परिणामांना शेतकऱ्याला, सरकारला आणि संबंधित यंत्रणेला सामोरे जावं लागेल अशा पद्धतीचं भूमिका या सर्व शेतकऱ्यांनी मांडलेली आहे। जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। पाणी टेल टू हेड मिळालंच पाहिजे, पाणी टेल टू हेड मिळालंच पाहिजे। खडकवासल्याचं पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, खडकवासल्याच्या पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान। या निष्क्रिय व्यवस्थेचा धिक्कार असो। जर तुम्ही दिलेल्या वेळेमध्ये जर पाणी आलं नाही तर तुमची भूमिका काय असेल पुढची? आत्ताच भूमिका आम्ही स्पष्ट केली। 2 दिवसामध्ये सर्व शेतकरी, सर्व संसार प्रपंच म्हणजेच मेंढ्या, शेळ्या, गुरं सहित त्या संबंधित अभियंत्याच्या कॅबिनला धडकणार आणि तिथं आमच्या उद्विग्न भावना व्यक्त करणार। मग त्या कशा पद्धतीनं असतील ते आम्ही सांगू शकत नाही। होणाऱ्या परिणामांना हे सरकार आणि ही संबंधित प्रशासन जबाबदार असेल असा आम्हाला या माध्यमातून त्यांना इशारा द्यायचा आहे। इंदापूर तालुका आपला कृषी मंत्र्याचा तालुका म्हणून ओळखला जातोय। बर्निमाकडून ह्या संदर्भात आपल्याला काय आश्वासन देण्यात आलंय का? आता सध्या कृषी मंत्र्यांचा काही सर्व शेतकऱ्यांचा अंदाज घेतला तर काही संपर्क झालेला नाही, पण कृषी मंत्री राज्याचे कृषी मंत्री आहेत। ह्या भागामध्ये कृषी मंत्र्यांचं पाहिजे तेवढं लक्ष नाही। ह्या शेतकऱ्यांच्या भावना अशाच आहेत की कदाचित आमच्या मंत्री महोदयांनी फक्त आमची भूमिका ताकदीनं मांडली असती प्रशासनापर्यंत, बाबा हा माझा खडकवासल्याचा शेतकरी जेवढे परिसर अवलंबून आहे त्या शेतकऱ्याचं सगळं वाळवंट होत चाललेलं आहे आणि त्या वाळवंट रोखण्यासाठी, पाणी मिळवण्यासाठी त्या जिल्हा नियोजनमध्ये किंवा राज्य सरकारच्या वेगवेगळ्या भूमिकामध्ये ह्या कृषी मंत्र्यांनी आमच्या भूमिका मांडल्या असत्या तर आम्हाला आनंद झाला असता। पण आज आम्हाला खेद वाटतोय की आम्ही जळत चाललोय तरी कृषी मंत्री किंवा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची भूमिका आजपर्यंत एक बाईट आली नाही। ह्याबद्दल सर्व शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे।